घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमित्रा ही जानकी, ऋषिकेश आणि सर्वांकडे त्यांना बोलते. मला सारंगने सर्व काही सांगितलेले आहे आणि ज्या वेळेस त्यांनी मला सांगितले कशा प्रकारे ऐश्वर्या तिचा वापर करून घेतला तेव्हा मला तिचा खूप राग आला. असे वाटले तिचे 2 मोजकाकडे घ्यावेत आहेत, परंतु तेवढ्याने तिला काही होणार नाही. तिला कायमस्वरूपी अद्दल घडवायची असेल तर मग मला तुमची साथ द्यावी लागेल. आणि तेव्हा आपण पाहतो सर्वजण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि ऋषिकेश बोलतो, आता आपण सर्व पांडव मिळून त्या दुर्योधनाचा पराभव करायचा आहे. आणि जानकी बोलते, हे कुठले जरी असले तरी पराभव हा शेवटी वाईटाचाच होतो. आणि सारंग बोलतो, आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व पीक नसणाऱ्या त्या ऐश्वर्याच्या पिकाला आपल्याला कायमस्वरूपी उपटून फेकून द्यायचं आहे. तर अवंतिकाला बोलते, आता आपल्याला रणदिवे स्टाईलनं त्या ऐश्वर्याचा पराभव करायचा आहे. आणि सुमित्र बोलतो, आता ऐश्वर्याला आपण कायमस्वरूपी या घराच्या बाहेर काढायचं आहे, जेणेकरून ती परत कधीसुद्धा चुकीच्या मार्गाला जाऊ नये. असे बोलून सर्वजण एकमेकांचा हात पकडून पूर्ण ऐश्वर्याला शिक्षा करण्याची शपथ घेतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सर्व रणदिवे मिळून कशा प्रकारे ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.